झी 24 तास एक पाऊल पुढे। यंदा पडलेला दुष्काळ त्यामुळे शेतीची झालेली दैना आणि अशा अवस्थेत शेतकऱ्यांना शेतीचं उत्तम नियोजन करण्याच्या हेतूने जळगावात कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। ॲग्रीकल्चर न्यूज नेटवर्कच्या वतीने करण्यात आलेल्या या प्रदर्शनात अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला। दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेती उपयोगी संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून जळगावात 4 दिवसांसाठी ॲग्रीकल्चर न्यूज नेटवर्कच्या वतीने कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनात कृषीपूरक उत्पादनं तसंच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात केलेले विविध प्रयोगांचे 110 स्टॉल्स लावण्यात आलेले होते। विशेष म्हणजे यंदा कमी पावसाअभावी शेतीचं उत्पन्न घटल्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला गेलाय। भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यानं रब्बीच्या हंगामाचं नियोजनही कोलमडलंय। अशा अवस्थेत शेतकऱ्याला सावरणं गरजेचं असल्यानं या प्रदर्शनाचं विशेष आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याच्यामध्ये दरवर्षी येतो, आता आम्ही कपाशी लावतो, शेवगा लागला यावर्षी, मका आहे आता चालू शेतात, आता गहू पेरायचा आहे। इथून आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना काय कमी आहे आपल्याला कुठं कमी पडतो ही सगळी माहिती मिळते आणि इथून आपण शिकतो काय तिथे आपल्या चुका असल्या आपण शेती घरी करताना सर्व चुका सुधारू शकतो। मजुरांअभावी शेतीचं यांत्रिकीकरण होऊ लागल्यानं विविध यंत्र तसंच अवजारं या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहेत। दरम्यान या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना शेती उपयोगी माहिती देण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्यानंही आयोजित करण्यात आली। प्रदर्शनाला अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या, त्यामुळे कृषी प्रदर्शनातले उत्पादन वाढी संदर्भातले काही प्रयोग आपल्या शेतीतही करण्याचा मानस काही शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला। शेतीची सर्व काम अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात, फक्त त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही ना, बैल लागत नाही ना, चारा लागत नाही ना, पाणी लागत नाही आणि स्वतः 5-6 माणसाचं काम सहज करू शकतो। त्याला एकच भाषा कळते, जोपर्यंत तो प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत तो विश्वास टाकत नाही। त्याला असे शेतकरी मेळावे किंवा चर्चासत्र प्रशिक्षण असे कितीही आयोजित केले, त्यापेक्षा कृषी प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष त्याला बघता येतात की कोणतं तंत्रज्ञान त्यांनी वापरलेलं आहे आणि त्याचा परिणाम काय झाला आहे, त्याच्यापासून आर्थिक फायदा किती झाला आहे, तो त्या प्रदर्शनामध्ये ज्या काही वस्तू मांडलेल्या असतात किंवा उत्पादन मांडलेले असतात त्याचे भावसुद्धा सांगितलेले असतात आणि तो कुठे विक्री करणार, त्यातून किती पैसे मिळणार हे सुद्धा त्या शेतकऱ्यांना कल्पना येते। त्यामुळे कृषी प्रदर्शन ही शेतकऱ्याच्या दृष्टीने चांगली परवडणी म्हटली पाहिजे। व्याख्यानं आणि प्रदर्शनं अशी दुहेरी मेजवानी शेतकऱ्यांना मिळालेली असून या प्रदर्शनाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झालाय। तसंच या कृषी प्रदर्शनात राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारांचं वितरण करून राज्यातल्या प्रगतिशील शेतकरी, पत्रकार, उद्योजक आणि शास्त्रज्ञांना गौरवण्यात आलं। एवढंच नाही तर आता यापुढे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असे टॅब शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार असल्याची माहिती ॲग्रीकल्चर न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संचालक अरविंद सूर्यवंशी यांनी केलेली असून कृषी विस्ताराचं नवं पर्व सुरू होणार असल्याचीही माहिती दिली। झी 24 ताससाठी विकास भदाणे, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।